मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, वेळेच्या संदर्भाने बरेचदा आपण बोलत असतो, की वेळ खूप महत्त्वाची आहे आणि खरंच व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेचं खूप महत्त्व आहे. बरेचदा वेळेच्या संदर्भाने या टाईमच्या अनुषंगाने बोलल्या जातं, की टाईम इज मनी. मित्रांनो, वेळेचे खरंच महत्त्व आहे. बरेचदा आपण काम करण्यासाठी घेतो आणि ठरवतो की या वेळेमध्ये हे कार्य व्हायला पाहिजे. पण ठरवल्यानुसार ते कार्य करणे आपल्याकडून होत नाही आणि बरेच दिवस ते काम लांबणीवर पडते. आणि जसजसे दिवस निघून जातात तर त्याबाबत खूप चिंता आपल्याला वाटत असते. ते काम न झाल्यामुळे आपण खूप चिंताग्रस्त होत असतो. आणि बरेचदा आपल्याला वाटत असते की नक्कीच त्यावेळेमध्ये हे काम जर केलं असतं, तर आताची चिंता जी त्या कामासंदर्भात आपल्याला वाटते आहे, तर ती वाटली नसती. मित्रांनो, वेळ खूप महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने एक गोष्ट मला आठवते. ती आपल्याला शेअर नक्कीच करेल. एक दिनू नावाचा व्यक्ती आहे, जो 40 ते 50 या वयोगटातील आहे. खूप गरीब आहे. तो मजुरीची काम करत असतो. त्याला असं वाटतं की आपण थोडा व्यवसाय वगैरे केला तर आपल्या कुटुंबाला आधार मिळू शकतो. म्हणून तो विचार करतो की नक्कीच आपण यासाठी बँकेकडून कर्ज घ्यायला पाहिजे. गावावरून बँकेचं अंतर 9-10 किलोमीटर असतं. म्हणजे शहरामध्ये ती बँक असते. त्या ठिकाणी तो कर्ज मागण्यासाठी जातो. पहिलाच दिवस असतो बँकेकडे जाण्याचा. तर त्या दिवशी सर्व माहिती तो घेतो, मॅनेजरला भेटतो. तर मॅनेजर सांगतात की आता उद्याला तुम्ही या. मित्रांनो, तो दुसऱ्या दिवशी परत त्या बँकेमध्ये जातो आणि इतर व्यक्तीसुद्धा त्याच्या गावातील त्याच्यासोबत असतात कर्ज मागण्यासाठी. तर त्याही दिवशी मॅनेजर दुसऱ्याही दिवशी त्या दिनूला परत सांगतो की तुम्ही उद्याला या. मित्रांनो, तिसरा दिवस उगवतो. परत दिनू त्या बँकेमध्ये येतो आणि तिसऱ्या दिवशी पण मॅनेजर सांगतात की तुम्ही उद्याला या. आणि मित्रांनो, चौथ्या दिवशी एक गोष्ट घडते की चौथ्या दिवशी जेव्हाही दिनूला आणि इतर लोकांना, त्याच्या गावातील लोकांना बँकेमध्ये यायचं असतं, तर तत्पूर्वी खूप पाऊस गडगडाटासह येतो आणि त्यामुळे बाकीचे लोक त्याच्यासोबतचे विचार करतात की आता जाणं शक्य होणार नाही आणि ते दिनूलासुद्धा समजवत असतात की आज न गेलेलं बरं. जेव्हाही पाऊस उद्याला वगैरे उघडेल, परवाला उघडेल, तर त्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊया. दिनूला समजवतात इतर लोक, पण तो ऐकत नाही आणि त्या वादळात आपली पाऊलवाट निवडतो आणि त्या बँकेमध्ये येतो. दिनू हा चौथ्याही दिवशी त्या बँकेमध्ये आलेला मॅनेजरला दिसतो. एकीकडे वादळ सुरू आहे, गडगडाट सुरू आहे, पाऊस पण सुरू आहे, पण अशाही स्थितीमध्ये दिनू हा बँकेमध्ये आलेला आहे. मॅनेजर बघत असतात आणि बघितल्यानंतर दिनूला आवाज देतात, बोलावतात आणि प्रश्न विचारतात की खरंच तुला गरज आहे? तर दिनू म्हणतो, हो साहेब, मला गरज आहे. तर मॅनेजर साहेब परत म्हणतात की नक्की तुला आता कर्ज मंजूर झालेलं आहे असंच समज. आज रोजी मी तुझं कर्ज मंजूर करतो आहे, कारण खरंच तू गरजू आहे आणि तुला ती आवश्यकता आहे आणि तुझ्यामधल्या खास गोष्टी आज रोजी मला दिसलेल्या आहे, म्हणून आज रोजी मी तुझं कर्ज हे मंजूर करत आहे. मित्रांनो, या मॅनेजर व्यक्तींनी त्या दिनूमधलं काय बघितलं असावं, तर एक विशेष गोष्ट बघितलेली आहे की खरंच कुठल्याही परिस्थितीमधून हा व्यक्ती मार्ग काढू शकतो. म्हणजे आपण या व्यक्तीला कर्ज दिले तर नक्कीच हा आपला व्यवसाय उत्तमपणे करू शकेल आणि कर्जसुद्धा बँकेला परतफेड करू शकेल. तर या गोष्टी जाणवल्या आणि त्यामुळे मॅनेजरनी त्या व्यक्तीचं कर्ज मंजूर केलं. मित्रांनो, या गोष्टीमधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की कितीही मोठी अशी समस्या असेल,
त्या वेळेमध्ये उद्भवलेली असेल तर नक्कीच त्यातून मार्ग निघू शकतो आणि आपण सतत प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच यशस्वीसुद्धा होतो. म्हणून ज्या वेळेत आपलं कार्य करण्याचं आपण ठरवलेलं आहे त्यावेळी अशा समस्या निर्माण झाल्या तर नक्कीच समोर जाणं आपण शिकलो पाहिजे. कारण त्यावेळी आपण समोर गेलो नाही तर नक्कीच मोठ्या समस्या नंतरच्या वेळी आपल्यासमोर उभ्या राहतील आणि खूप मोठी अडचण त्या कार्यात येऊ शकेल. आपल्या कार्यात मोठी अडचण आल्याने ती नंतरच्या वेळेस ती समस्या आपल्याला सोडवता पण येणार नाही. म्हणून वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. अशा या प्रेरणादायी गोष्टीमधून आपण हेच लक्षात घेऊ शकतो. अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे आपण बघूया व जीवन अधिक सुखी, सुंदर, आनंदी, यशस्वी करूया. मित्रांनो, ही गोष्ट आपण ऐकण्यासाठी आपण जो अमूल्य वेळ दिलेला आहे, ही गोष्ट आपण नीटपणे ऐकून घेतलेली आहे, तर यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.